आपण पाहत आहोत मास इंडिया लाईव्ह न्यूज चॅनल। दौलताबाद प्रतिनिधी। मनुष्य जीवनात बुद्धाची शिकवणीचे आचरण आणि मनाच्या शुद्धतेसाठी ध्यान गरजेचे। पूज्य भदंत डॉक्टर पोरनचाई पावलधम्मो पिन्यापोंग। दौलताबाद येथे वर्ल्ड अलायन्स ऑफ बुद्धिस्ट थायलंड व संबोधी अकादमी महाराष्ट्रच्या वतीने मोफत देण्यात आलेल्या तथागत भगवान बुद्ध मूर्तीचा बुद्धरूप स्थापना कार्यक्रम येथे आयोजित करण्यात आला होता। दौलताबाद येथील भीमनगर येथील बुद्ध विहार येथे वर्ल्ड अलायन्स ऑफ बुद्धिस्ट थायलंड व संबोधी अकादमी महाराष्ट्रच्या वतीने मोफत देण्यात आलेल्या तथागत भगवान बुद्ध मूर्तीचा बुद्धरूप स्थापना कार्यक्रमाच्या उद्घाटन पूज्य भदंत फ्रामहा प्रपद जिरावांगसो जिरापोंगमत्ते धम्मकाया फाउंडेशनचे संस्थापक पूज्य भदंत डॉक्टर पोरनचाई पावलधम्मो पिन्यापोंग। अध्यक्ष वर्ल्ड अलायन्स ऑफ बुद्धिस्ट थायलंड माननीय केटुन्या सिरिखम समन्वयक थायलंड इंडिया पिलग्रिमेज टूर्स वर्ल्ड अलायन्स ऑफ बुद्धिस्ट पूर्णविराम डॉक्टर मिथिला चौधरी बांग्लादेश जॉइंट सेक्रेटरी जनरल वर्ल्ड अलायन्स ऑफ बुद्धिस्ट डॉक्टर भीमराव हत्यंबिरे बैद्ध महासंघ अध्यक्ष दौलताबादचे सय्यद लाइकोदीन आदी उपस्थित होते। पूर्णविराम यावेळी पूज्य भदंत डॉक्टर पोरनचाई पावलधम्मो पिन्यापोंग या मार्गदर्शन करताना थायलंड भाषेत केले, त्याचे हिंदीमध्ये अनुवाद भाषांतर हे मिथिला चौधरी यांनी केले। यावेळी त्यांनी सांगितले की जीवनात बुद्ध आले त्याचे जीवन शुद्ध होते, म्हणजे बुद्धाची शिकवण जीवनात आचरणात आणली तर जीवन हे शुद्ध होते आणि मनाच्या शुद्धतेची साठी नित्य ध्यान करणे गरजेचे आहे। यावेळी भीमराव हत्ती हबिरे यांनी सांगितले की दौलताबाद ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे आणि या भूमीमध्ये गौतम बुद्धाचे मोठे बुद्ध रूप असावे या भावनेतून थायलंड येथील वर्ल्ड अलायन्स ऑफ बुद्धिस्ट थायलंड व संबोधी अकादमी महाराष्ट्रच्या वतीने विनामूल्य बुद्ध रूप आज या दौलताबादच्या आंबेडकर नगर येथील विहारामध्ये स्थापित करण्यात आले। कार्यक्रमाच्या आधी बुद्धरूप मूर्तीचे दौलताबाद येथे मिरवणूक काढण्यात आली। यावेळी दौलताबाद परिसरात अनुयायी सर्व समाजातील नागरिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। फरीद शेख खास रिपोर्ट दौलताबाद औरंगाबाद। दादा उनकी आमंत्रण से हम लोग यहाँ आए हैं। तो उनकी जो संबोधी एकेडमी है ये हमारी जो ऑर्गेनाइजेशन WAB है उसकी आंचलिक केंद्र है, रीजनल सेंटर है इंडिया पे, महाराष्ट्र पे। बौद्ध धर्माचा धम्म होतो, शिकवण होते, ज्ञानाचा प्रचार प्रसार होतो, पण या ठिकाणी मूर्ती लहान असल्यामुळे आमचा प्रचार प्रसार नव्हता। त्या ठिकाणी आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ता आदरणीय भीमराव हत्ती साहेब यांना राज्य प्रवक्ते पदाचं या ठिकाणी नेमणूक झाली। त्या अनुषंगाने मी त्यांना दौलताबाद या बौद्ध विहाराचे सत्कारासाठी बोलवलं, त्यांचा सत्कार आणि सन्मान केला आणि सन्मान केल्यानंतर त्यांना छोटीशी या ठिकाणी रिक्वेस्ट केली। ती लय मोठी होती पण त्यांच्या पुढे छोटी आहे, म्हणून मी त्यांना विनंती केली की साहेब या ठिकाणी आमचे तरुण नवयुवक आहेत, त्यांच्यामध्ये बौद्ध धर्माचा बौद्ध शिकवणीचा खूप आवड आहे, काम करायची खूप जिद्द आहे, परंतु पंचशील आणि पंच धातूची जी आहे बौद्ध मूर्ती जर या ठिकाणी आम्हाला लावली तर नक्कीच या भीमनगर परिसरात या पूर्ण वातावरणाचे बौद्धमय होईल। बौद्धाची जी शिकवण आहे, प्रज्ञा आहे, करुणा आहे, शील आहे, अहिंसेचा मार्ग आहे, सत्याचा मार्ग आहे आणि त्याच्यामध्ये दया आहे, हे सर्व शिक्षण जर या ठिकाणी इथून भेटलं तर नक्कीच या ठिकाणी आपल्याला जे शांतीचा संदेश संपूर्ण दौलताबादच्या परिसरातून जाईल, एक नाव या ठिकाणी होईल। तर साहेबांना ती आमची जी आहे विनंती स्वीकारली आणि आज फक्त आपल्याला त्यांनी जी एवढ्या मोठ्या अमूल्य किमतीची मूर्ती नाही दिली तर या मूर्तीला या स्थापनेला जगाचा अध्यक्ष जे आहे या ठिकाणी त्यांनी उपस्थित केला। परत एकदा टाळ्या वाजवून त्यांचे सत्कार आणि सन्मान आपल्याला या ठिकाणी करायचं, जास्त काही बोलणार नाही। थोडंसं कोणाच्या सत्कारमध्ये नाव वगैरे घेण्यामध्ये चूक झाली असेल तर त्याची दिलगिरी व्यक्त करतो, माफी मागतो आणि आता या कार्यक्रमात ज्यांनी घडवून आणला तुम्हाला आम्हाला आदरणीय आमचे राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते आणि संबोधी अकादमीचे जे चेअरमॅन आदरणीय भीमराव हत्ती साहेब यांना विनंती करतो तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करावे। हा सुंदर कार्यक्रम आयोजित केला। माझी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेश प्रवक्तापदी नियुक्ती झाल्यावर मला दौलताबादला आणलं आणि दौलताबादला सत्कार केला आणि सत्कार केला की हार घातला की मला हार घातला तर काहीतरी ओझं टाकलं होतं आणि मग इथे
विहार दाखवलं आणि त्यांनी सांगितलं की तर या विहारामध्ये बुद्ध रूप नाही आहे, त्याच्यामुळे दादा तुम्ही दिलं पाहिजे. आज आपण किमान ही 5 लाख रुपयाची मूर्ती आहे, पण भंतेजी आपल्याला फक्त भारत सरकारचा काही टॅक्स आहे आणि ट्रान्सपोर्ट टॅक्स आहे एवढ्यासाठी जो काही खर्च येतो तो जवळपास 50,000च्या जवळपास असतो आणि तेवढा 50,000चा खर्च घेऊन आपण इतरांना मूर्ती देत असतो. पण दौलताबादवासी माझे सगळे बांधव सगळे त्यांची इच्छाशक्ती आणि इथे सिस्टर कोई बड़ा आदमी नहीं कि जैसा डोनेट कर सके, तो ये सब मजदूरी अपना काम करके इन्होंने सबने वैसे इकट्ठा करके किया है. तो अपन ने वो ट्रांसपोर्टेशन चार्जेस भी नहीं ले, फ्री डोनेट किया है. मला एवढं छत्रपती शाहू महाराज, शिवाजी महाराज, अण्णाभाऊ साठे आणि परिवर्तनाच्या चळवळीत ज्यांनी ज्यांनी आयुष्य व्हायला अशा सर्व महामानवांना मी विनम्र अभिवादन करतो. आज